ज्ञानेश्वरजी 10वी शिक्षण आहे, पण आज कलेक्टिव्ह त्यांचं उत्पन्न 1000 कोटीपेक्षा जास्त झालेलं आहे. मला सांगा, हे सगळं करताना तुमची शेती 1 एकर आहे? हो, 1 एकर आहे. 1 एकर आहे. आता नोकरी सोडायची वडिलांना सांगितलं, त्यांना सगळ्यात आधी टेन्शन आलं, याला बायको मिळेल का नोकरी सोडली. हा फार महत्त्वाचा विचार आहे उद्योगामध्ये. मी जेव्हा 1 रुपया टाकतो तेव्हा मला ॲटलिस्ट ₹1.5 आले पाहिजे. अगदी हे एक तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. भारतातले कुठल्याही जमिनीत काही पिकू शकतो, फक्त डोकं पाहिजे. बिनडोक माणसं म्हणणार ही चालत नाही, ते चालत नाही, आणि कॉन्फिडन्सनी बोलले आमची सगळ्यांची लोन सँक्शन. आम्ही 7,500 कोटीचं कर्ज फेडणारा देशातला पहिला ग्रुप आहे. हे जो मधला दलाल होता ना, ती मोठी भिंत आहे. हो, भयंकर मोठी भिंत आहे. हो, त्याच्याशी टक्कर देणं सोपं नाही. तुम्हाला असं लगेच अलाव केलं? माझा उद्देश आजही मी एकटा श्रीमंत नाही झालो पाहिजे. एकटा श्रीमंत झाल्याने काही फरक पडणार नाही समाजाला. पण आता आमचे 2.5 लाख लोक श्रीमंत आहे ना, म्हणून आमच्याकडचं बघण्याचा दृष्टिकोन बदललाय लोकांना. तुमच्याकडे असं झालंय कधी की ज्ञानेश्वर बोडकेंना एक वाटते आणि घरातली ती माणसं वेळ काहीतरी सांगतात? आमचा नाही म्हणलं तरी 1.5-2 कोटी रुपयाचा व्यवसाय आहे गोमूत्र आणि गौऱ्या विकण्याचा. आमच्याकडे 1.5 लाख इंजिनियर आहे, एकही इंजिनियर नोकरी करत नाही, सगळे शेती करतात. 1.5 लाख इंजिनियर तुमच्याकडे शेती करतात. प्रॉफिट हो, मिनिमम किती प्रॉफिट असायला पाहिजे? तुम्ही जो काय उद्योग करताय, तुमच्या उद्योगाचा मंत्र काय आहे?